नमस्कार. आज आपण मासिक पाळीतील वेदना म्हणजेच कष्टार्तव याबद्दल बोलणार आहोत. सध्याच्या जीवनशैलीनुसार आयुर्वेदात याची कोणती कारणे सांगितली आहेत हे पाहूया. मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना अनेक स्त्रियांना त्रास देतात. आधुनिक जीवनातील ताण आणि बदल यामुळे ही समस्या वाढताना दिसत आहे. मासिक पाळीतील वेदना डिस्मेनोरिया म्हणजे पाळी सुरू असताना किंवा त्यापूर्वी होणारी तीव्र पोटदुखी किंवा कंबरदुखी. आयुर्वेद या वेदनांना केवळ शारीरिक समस्या मानत नाही, तर दोष, धातू आणि अग्नीच्या असंतुलनाकडे लक्ष देतो. योग्य उपचारांसाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार मासिक पाळीतील वेदनांचे मूळ कारण म्हणजे अपान वायू, अपाना वाटा या दोषाची बिघडलेली गती किंवा वातदोषाचा प्रकोप आणि स्रोतसांमध्ये अडथळा हे आहे. अपान वायू आपल्या शरीराच्या खालच्या भागात कार्य करतो आणि मासिक पाळीतील रक्त, आर्तव खाली ढकलण्याचे नैसर्गिक कार्य करतो. जेव्हा यात बिघाड होतो तेव्हा वेदना होतात. वात वाढल्यामुळे गर्भाशयाच्या आर्तावा व श्रोतास मार्गात अडथळा निर्माण होतो. या अडथळ्यामुळे रक्तप्रवाहासाठी जास्त जोर लावावा लागतो आणि यामुळे तीव्र वेदना होतात. आधुनिक जीवनशैलीतील काही सवयी थेट वातदोषाच्या प्रकोपाला कारणीभूत ठरतात. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांची समस्या वाढते. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, अतिथंड पदार्थ आणि वात वाढवणारे कोरडे पदार्थ वारंवार खाल्ल्याने वात दोष वाढतो आणि विषारी पदार्थ तयार होतो. जास्त मानसिक ताण, स्ट्रेस आणि चिंता यामुळे शरीरातील वात दोष लगेच बिघडतो. यामुळे स्नायूंमध्ये ताण येतो आणि वेदना वाढतात. रात्री उशिरापर्यंत जागणे, अनियमित वेळी उठणे यामुळे दिनचर्येचा क्रम बिघडतो. अपुरी झोप वात दोष वाढवून वेदनांना आमंत्रण देते. शारीरिक हालचालींचा अभाव किंवा अतिव्यायाम दोन्हीही वात दोषात असंतुलन निर्माण करू शकतात. मासिक पाळीच्या काळात योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आयुर्वेदात आणखी काही घटक महत्त्वाचे मानले जातात जे मासिक पाळीतील वेदना वाढवतात. कमजोर पचनशक्ती, अग्निमांद्यामुळे शरीरात अनडायजेस्टेड टॉक्सिन्स तयार होतो. हा स्रोतांमध्ये अडथळा आणतो, ज्यामुळे रक्तप्रवाहाचे कार्य बिघडते आणि वेदना होतात. आम्हामुळे रक्त वहन करणाऱ्या सूक्ष्म स्रोतांमध्ये अडथळा येतो. यामुळे अपान वायू योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि वेदना होतात. आयुर्वेदानुसार आर्तव वहन स्त्रोत म्हणजेच गर्भाशयाशी संबंधित वाहिन्यांचा आरोग्य बिघडल्यास मासिक पाळीच्या वेदना तीव्र होतात. वात आणि हे याचे मुख्य कारण आहेत. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी आपल्याला वातदोष शांत करणे, अपान वायूची गती सुधारणे आणि अग्नी मजबूत करणे आवश्यक आहे. आहार सुधारणे, अभ्यंग, तेलाची मालिश करणे आणि आले किंवा हळदीसारख्या वातकफ कमी करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे हे साधे उपाय आहेत. नियमित दिनचर्या, पुरेशी झोप आणि योग्य वेळी जेवण केल्यास अपान वायू संतुलित राहतो आणि वेदना कमी होतात. धन्यवाद.